सायमाई सकाळ मित्रांनो, आपले मॉर्निंग झालेले आणि नेहमीप्रमाणे पण 4:30 वाजता उठलेलो. वाजले 4:30. तर आपण आपल्या प्रवासाला सुरू करत होतो. तर आपल्याला निघायचं आहे घोटीमधून. पुढची वस्ती मावशीची येत आहे. दुपारची नाश्ता कुठेतरी मध्ये असेल. तर घोटीच्या बाजारातून आपल्याला जायचं आहे. तर जाऊयात पुढे. थोडासा पुढे आपला चहाचा ब्रेक झालेला आहे छोटासा. ते सर्व साई भक्त इकडे असले चहा प्यायला. ओम साईराम. ओम साईराम. साईराम साईराम साईराम. अरे राहुल पाटील. सर्व आपले भक्त बसले इथं. साईराम साईराम साईराम. मित्रांनो मॉर्निंग झालेली आहे आणि पालखीने छोटासा स्टॉप घेतला आहे. प्रार्थना होणार आहे, मग इथून निघणार आहोत. तर आपण जाऊ पुढं. आलो आपल्याला नाश्त्याच्या ठिकाणावरती. तर समोर पालखीची मध्ये स्टॉप घेतला पालखीने. अजून बरीच लोक मागे आहेत. तर जाऊ आपण पुढे. पोचलोय आपल्या नाश्त्याच्या पॉईंटवरती. हा समोर आपले ट्रक लागलेत आणि इथं आपला बॅनर लागला असतो असं पालखी थांबा म्हणून. तर आता जाऊ बघू काय मेन्यू आजचा नाश्त्याचा. बहुतेक मला ते कुकरची शिटी वाजते. आज शपथ वडापाव. वडापाव मेन्यू आजचा. वडापाव होतो. वडापाव. दीपक काका काय मेन्यू आजचा मेन्यू काय? मेन्यू आहे वडापाव, खजुरीची चटणी, एका वडे होतं आपले. पालखी आल्यावरती नाश्ता चालू होईल आपला. आपल्या नाश्त्याच्या पॉईंटवर आपण निघालोय आणि आपल्यासोबत वर्तक काका आहेत. तर आपल्याला ते थोडीफार माहिती सांगणार. म्हणजे त्यांचा पहिला जो वर्ष होता त्यापासून ते मला आपल्याला माहिती सांगणार आहेत. वैद्या पहिल्या वर्षी काय झाला होता. तर मला तुम्ही सांगणार की तुमच्या पहिल्या वर्षी काय झाला होता. पहिल्या वर्षाला आम्ही सकाळी उठलो. चाकूमध्ये मुक्काम होतं आणि उठल्यानंतर आम्ही रस्त्याच्या पलीकडे जाताना रस्त्याचं कामं चालू असताना माझा तिथं पाय मुरगळला. अच्छा. पाय मुरगळल्यानंतर माझ्यासोबत मित्र वगैरे होते माझे. ते म्हणाले तुम्हाला आता चालता येणार नाही, तुम्ही गाडीमध्ये बसा. पण मी सांगितलं मी बाबांच्या सेवेसाठी आलेला आहे, तर मी चालणार नाही. मी फक्त थोडा वेळ बाबांना नमस्कार केलं. ओम साईराम ओम साई. आणि मी बाबांना मला तुमच्या शेवटपर्यंत ठेवा, मला घरी पाठवू नका. पण बाबांनी माझा शब्द ऐकला. तोपर्यंत माझा आद्यापर्यंत तो पाय दुखत नाही. ही तिसरी माझी वारी आहे बाबांची. तिसरं वर्ष. ओम साईराम. माझी एवढी वय आहे तरी मामा. आणि माझं वय 61 वय आहे. चांगला तुझं कशी आग मग आग मस्त तुझं आग मस्त सांगते काय. पण दुपारच्या वस्तीवरती थोड्या वेळामध्ये पोहोचणार आहोत आणि आता शिर्डीतून दाखवतोय 100 किलोमीटर. म्हणजे मागं फोटो काढतो तुम्हाला दिसते पुरं. तिकडं 100 किलोमीटरचा अंतर आहे अजून शिर्डी. तर आपली दुपारची वस्ती आता होणार इथेच जवळपास कुठेतरी मावशीची इथे. तर एक्झॅक्ट आपल्याला माहिती नाही. जाऊ लोकेशनवरती सर्व चालतं आहे. पालखी अजून मागत आहे. दुपारच्या वस्तीला पोहोचलो आहे आपण. आणि तर बॅगेंच्या
आरती झालेली आहे आणि आता जेवणाची रांग चालू झालेली आहे तिथे मी बघताय. आणि आपल्याला आज गाठायचं आहे 15 किलोमीटर आहे, जास्त लांब पण नाही. तर जेवून घेऊ, पण खूप लेट झाला आज कारण की आंघोळ करायला पाणी पण नव्हतं. बावडीवरती गेलो होतो मी आंघोळ करायला, लाईनीमध्ये लागलो आहे. आज जेवायला आहे मसाला भात, छोले भटुरे, पापड, लोणचा. सगळी पब्लिक आपली बसले जेवायला. दादा कसं आहे जेवण आजचा? एक नंबर आहे. ओम साईराम. साईराम साईराम साईराम. साईराम साईराम. संकेत जेवण कसं आहे? नक्की ना? साईराम. ओ मात्रे. साईराम. क्या धूप में बैठे रहते यार. सर्व बसले जेवायला आणि आता तयारी करतात निघायची. पण आपला हातरून घेतलो निघू. आजचा मस्ती मस्त होती आजचे, एकदम निवाऱ्यामध्ये. पाच ते 6 किलोमीटर पुढे येऊन पोहोचलेलो लस्सीच्या पॉईंटवरती. म्हणजे आपली लस्सी आहे इथं आणि भाविक दिसतंय. साईराम ते इथं लस्सी, केसरी लस्सी लस्सीचा लाभ घेऊ. साईराम. काजू काय बोलणार भावेश? यंदा आपल्या साहित्य प्रतिष्ठान संस्थे पनवेल ते शिर्डी करंजाडे यांना आज 25 वर्ष झालेले आहेत. तसेच आमच्या गावातले गणपत शेलार म्हणून यांनी आज आपल्यासाठी केशर लस्सी ठेवली आहे. तसेच साहित्य प्रतिष्ठानतर्फे त्यांचे जाहीर आभार मानतो. खूप आभार. लय भारी लस्सी आली. ओम साईराम. एकच बाई गणपत बाई. तर मित्रांनो आता 5:45 वाजलेले आहेत आणि आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो. म्हणजे आपली रात्रीची वस्ती जी आहे तिथं पोहोचले. समोर दिसतं तुम्हाला इथे. आणि आपल्यासोबत आहेत शिवड्यांचे दादा. नाव का तुमचं? ऋषभ करमेकर. तर दादाचं पहिलंच वर्ष आहे मला वाटतं. पहिलंच वर्ष ना? तर दादा पण आपल्या पालखीमध्ये सहभागी आहेत. यंदाच्या साईराम. ओम साईराम. तर आता जावं पण बोलले, जागा पकडू. आणि सर्व आपल्या साई भक्त दिसतं इथे, भाविक दिसतोय. मला वाटते सूप आहे, सूप. आता सूप शेव दिसले म्हणजे सूप असेल. तर आपल्या बॅगे घेऊ. संदीप बघा काय आहेत. आजचा स्टार्टर आहे आणि व्हेज पोपटी. तर सूप रेडी आहे आपला. खमंग सूप. आणि शेव पण. पोपटीचं काम चालू आहे तिकडे. पोपटीचं काम पण तिकडे चालू आहे त्या साईडला. पहिला पण जागा पकडू. साईराम साईराम. सूप वाटप चालू आहे. ओम साईराम साईराम. अरे भैया कधी आहे ना? साईराम साईराम. आपली पालखी आलेली आहे आणि आपल्याला वाजवत आता पण बँड हल्ला वाजवायला.
मित्रांनो आपली पालखी पोहोचलेली आहे आपल्या ठिकाणावरती आणि ही लाईन लागली तुम्ही बघताय. काय मामा? पोपटी पोपटी आज पोपटीचं नियोजन केलंय. पोपटी लावले तर सर्वजण लाईनीमध्ये उभे असले. साईराम साईराम. ते बघताय पोपटीचा पोपटी एक नंबर. बघा गरम सर्व पोपटीचा नियोजन झालं आपल्या. कशी पोपटी? पोपटी भारी का? एक नंबर चालली का? काल आता खाते चालले ना ओम साईराम. काय मोरे तुम्हाला कसं वाटतं? पोपटी पाहिजे. एवढा मोठ्या तुम्ही लाईनीमध्ये राहिलात. तर सर्वजण लाईन मध्ये आपले उभे आहेत. साईराम 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 साईराम. काय संकेत मग तुला कसं वाटतंय पोपटी गेल्यात एवढ्या थंडीमध्ये? एवढं आता थंडीमध्ये माझी असते पोपटी घ्यायला. अच्छा अच्छा अच्छा. तर पूर्ण टोप पोपटी आपली. आणि दिसतंय प्रणित दादा मांडगुलकर. मंडल फॉर्म मध्ये आपलं 25 वर्ष ना भाई. मंडल फुल फॉर्म मध्ये 25 वर्ष. नदीन काय बोलणार आहेस? काहीच ना बोलू मी. एक नंबर मित्र एक नंबर. नक्कीच. कशी पोपटी? एक नंबर. तर सर्व पदयात्रामध्ये पहिल्यांदा नियोजन झालं असं मला वाटतं पोपटीचं. तर ते आपल्या पदयात्रामध्ये यंदा आपलं 25 वर्ष आहे. तर त्याचमुळे यंदा पोपटीचं नियोजन केलेलं आहे. सर्वजण आहेत लाईनमध्ये. सर्वजण पोपटीचा
मित्रांनो भजन संपलेलं आपला आणि आपण आलो होतो जेवायला. सर्व परत जेवलीत आपण भजन आलो होतो म्हणून थोडं लेट झाला आपलं. असं भात गरम गरम भात आहे आणि भाजी आहे, चण्याची भाजी आहे, आलं आणि पिठलं आहे आणि मशरूमची भाजी आहे, भाकरी आहेत. पण घेतला जेवण भाकरी आहे, भात आहे, चोळ्याची भाजी, पिठलं आहे आणि मशरूमची भाजी.